आमच्या देशावरती जर वाकड्या नजरेने पाहणार असतील तर अशा लोकांना गोळ्या घालून मारणं, अटॅक करणं ही हिंदुस्थानी म्हणून माझी मागणी असेल. नमस्कार, मी अतुल जैन. आपल्या बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत उत्तर पश्चिम लोकसभेचे खासदार शिवेंद्र वायकर साहेब यांच्यासोबत. कालच आपण पाहिलं असेल ज्या पद्धतीने आपल्या काश्मीरच्या पहलगाममध्ये जो अतिरेकी हल्ला झाला आणि त्यामध्ये 27 ते 30 लोकांचा निष्पाप त्यांच्यावर हल्ला झाला आणि त्यांना जीवे मारण्यात आलं, याचा खरंच आपल्या देशासहित संपूर्ण जगामध्ये त्याचा निषेध होतोय. तर आज आपण खासदार शिवेंद्र वायकर साहेब यांच्याशी बोलूया आणि त्यांच्या मनात सुद्धा वेदना असतील आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. साहेब नमस्कार. ज्या पद्धतीने साहेब काल ज्या आपल्या काश्मीरच्या पहलगाममध्ये जो हल्ला झाला त्यामध्ये इतके निष्पाप लोक मारले गेले साहेब, त्याबद्दल एक खासदार म्हणून तुमच्या मनात सुद्धा वेदना असतील साहेब. वेदना आहेत आणि त्या गोष्टीचा मी निषेध देखील करतो. मे महिना आला की लोक मे एप्रिल शाळांना सुट्टी पडते, परीक्षा होतात आणि लोक फिरायला जातात. ते थंड हवेच्या ठिकाणी जातात आणि काश्मीर म्हणजे आपलं नंदनवन, अविभाज्य आपला भाग आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी ती लोक फिरायला गेली होती आणि अशा वेळेला बेछूट गोळीबार, तुम्हाला तुमचा धर्म कुठला आहे असं विचारून त्याच्यावरती बेछूट गोळीबार केला, याचा मी तो निषेध करतो. आणि त्यामुळे अशा ज्या वृत्ती ज्या आहेत त्या ठेचून काढल्या पाहिजे. अशा अतिरेक्यांना ठेचून काढलं पाहिजे, तिथल्या तिथे शूट ऑन साईट केलं पाहिजे. यांच्यावरती केसेस करून उपयोग नाहीये. आणि त्यामुळे देशाचे पंतप्रधान आपला दौरा अर्धवट सोडून इथे आले. आपले संरक्षण मंत्री आणि देखील गृहमंत्री हे देखील त्या ठिकाणी जाऊन आले आणि त्यांनी देखील आढावा घेतला आणि आज काही निर्णय घेतलेले आहेत. असे कठोर निर्णय घेणं हे गरजेचं आहे. आणि त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर असो, बांगलादेशी असो, कोरी असो, आमच्या देशावरती जर वाकड्या नजरेने पाहणार असतील तर अशा लोकांना गोळ्या घालून मारणं, अटॅक करणं ही हिंदुस्थानी म्हणून माझी मागणी असेल. आणि मी संसदेमध्ये बोलताना या गोष्टीचा नक्कीच उल्लेख करीन की ज्यांचं कशाशीच काही देणं घेणं नाही, अशा निराप्रद लोकांना तुम्ही, मुलांना आणि ज्यांचं लग्न झालेले आता अशा लोकांना फिरायला गेलेल्या लोकांना मारता, तर हे अत्यंत हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यावरती जे काही नियमावली आपल्या देशाच्या प्रत्येकाच्या नियमावली असतात, युनेच्या माध्यमातून वगैरे जे काही 60 परिषदेच्या माध्यमातून ज्या काही नियमावली आहेत, आपल्या देशाचं संरक्षण करणं, आपल्या देशाचं सार्वभौमिकरण हे प्रत्येक देशाचं कर्तव्य असतं. आणि त्याच्यावरती जर घाला घालत असेल तर अशांची गय केली जाणार नाही, केली नाही जाईल. ज्या पद्धतीने हा हल्ला झाला ताबडतोब आपले गृहमंत्री अमित शहाजी, आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा ताबडतोब जागेवर पोहोचले आणि त्यांना काहीतरी म्हणजे दिलासा देण्याचा प्रयत्न झाला. ही खूप आनंदाची गोष्ट आहे की एकनाथ शिंदे साहेब पण त्या ठिकाणी ताबडतोब आपले उपमुख्यमंत्री साहेब त्या ठिकाणी पोहोचले साहेब. बरोबर आहे, जायलाच पाहिजे. ही माणुसकी आहे आणि त्यांनी ती माणुसकी दाखवली आणि प्रत्येक ठिकाणी ती माणुसकी दाखवतात तशा पद्धतीने एकनाथ शिंदेजी. पण आमचे पंतप्रधान देखील त्याच पद्धतीने आले, ताबडतोब एअरपोर्टवरती त्यांनी निर्णय घेतले. संरक्षण मंत्र्यांनी आमच्या बैठका घेतल्या, गृहमंत्री आमच्या त्या ठिकाणी जाऊन आले आणि तात्काळ त्यांना चाप कसा बसेल, याच्या मागे असलेला पाकिस्तान, याच्या मागे असलेली आणखी काही शक्ती आहे, यांना कठोरपणे चिरडून टाकणं ही काळाची गरज आहे. आणि संपूर्ण हिंदुस्थान याच्या मागे आहे, हिंदुस्थानी जनता त्यांच्या मागे आहे. जे निर्णय आमचे पंतप्रधान घेतील त्याच्या मागे आम्ही त्या ठिकाणी आहोत. ज्या पद्धतीने उरीमध्ये ज्या पद्धतीने आपण बदला घेतला, अशा पद्धतीने कठोर कारवाई झाली पाहिजे. जगा नाही पण आपल्या देशातून पण प्रत्येक माणसाची मागणी होते. ह्याचा सुद्धा एक बदला कशा पद्धतीने घेतला जाईल असं तुम्हाला वाटतं? आज तुम्ही 5 निर्णय घेतलेले असेल. सिंधू नदीच्या पाण्याच्या बाबतीमध्ये तो निर्णय घेतलेला असेल. त्यांचे जे इथे लोक बसलेली असतात, म्हणजे त्याला अँबेसेडर वगैरे सर्व बसलेले असतात, त्यांच्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेला. आणखी आपल्या सीमा कडेकोट बंदोबस्त करून टाकलेला आहे. त्यांना आतमध्ये येता येतील, भागा बॉर्डर असतील, आणखी दुसऱ्या बॉर्डर असतील, जेवढ्या बॉर्डर आहेत त्या बंद करून टाकलेल्या आहेत त्या करणं. आणि एक तर मेंटली देखील त्यांना टॉर्चर केलं पाहिजे आणि शस्त्राच्या दृष्टीने देखील केलं पाहिजे. या सर्व गोष्टी या हिंदुस्थानचे पंतप्रधान हे करतात. साहेब, ज्या पद्धतीने आज आपण विषय घेतोय की आपल्या देशात सुद्धा अनेक वेळा विषय होतो की बांगलादेशी वगैरे लोक आहेत आणि यांच्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो, पण ते अजूनही
काही ठिकाणी अशा ठिकाणी आहेत ज्या ठिकाणी मालवणीसारखा विभाग असेल, जिथे बहुल इलाका आहे, अशा ठिकाणी ते लपून राहतात आणि इतर ठिकाणी जाऊन धंदा करतात साहेब. आणि अशा पद्धतीने ते कुठे लपून छपून बांगलादेशी आपल्याकडे होय, आहेत. ही गोष्ट खरी आहे. 36 राज्यांमध्ये अशा पद्धतीचं कोम्बिंग ऑपरेशन पोलीस आणि संपूर्ण यंत्रणा केली पाहिजे. ज्या पद्धतीने इलेक्शनला आपण प्रत्येकाच्या दरवाजावर जातो ना, त्या पद्धतीने आता त्यांच्या इथे प्रत्येक घरामध्ये जाऊन एक कोम्बिंग ऑपरेशन आता जर तुम्ही केलं नाही ना, तर उद्या तुम्हाला बाहेरच्या शत्रूला देखील तुम्हाला मुकाबला करावा लागेल, पण आतमध्ये लपून राहिलेल्या शत्रूला देखील आपल्याला आत्ताच खतम करणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे हे सर्चिंग हे चालू करायलाच पाहिजे. साहेब, ज्या पद्धतीने तुम्ही आज दिल्लीला जाताय, पण तुम्ही आल्यानंतर या पद्धतीने आपले जे सुरक्षा यंत्रणा, पोलीस अधिकारी वगैरे त्यांच्याशी आपण एक चर्चा करणार या विषयावर साहेब? नक्कीच करणार. मी 377च्या माध्यमातून असे काही घुसखोर बांगलादेशी आणखीन काही लपून बसलेले असतील तर राज्यांच्या माध्यमातून सर्च करणं हा मी विषय त्याकडे घेणार आहे आणि तशा पद्धतीने आमच्या मुंबईच्या दृष्टीने आणखीन काही करता येईल, महाराष्ट्राच्या दृष्टीने काही करता येईल ते नक्कीच केलं जाईल. साहेब, तुम्हाला एक खास अभिनंदन देतो की ज्या पद्धतीने 1 मे महाराष्ट्रातील आपला आनंदाचा दिवस असतो आणि त्याच दिवशी आपण दिल्लीला खासदार झालेला आहात आणि कधी न विचारलेली गोष्ट आपण दिल्लीला नेतात की आपला शेतकरी आंबा पिकवतो, मेहनत करतो, पण त्याचं कौतुक खूप व्हायचं साहेब. पण आता त्याची खरी कृती ही तुम्ही दिल्लीला नेऊन जगापर्यंत, देशापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहात. प्रत्येक खासदार त्या आंब्याचा टेस्ट कसा आहे तो घेणार आहे साहेब पहिल्यांदा. प्रामुख्याने मी जेव्हा लोकसभेमध्ये गेलो त्यावेळेला साऊथच्या लोकांनी त्यांची कॉफी, फिल्टर कॉफी त्या ठिकाणी आणली आणि ही फिल्टर कॉफी ते मुक्त असताना तिथे लोकांना म्हणजे खासदारांना पाठवत होते. त्याची टेस्ट त्यांना कळावी, ती कोणची कुठली तरी कॉफी आहे. तर आम्ही देखील आणली, आम्ही विकत देखील घेतली. जर माझा आंबा, हापूस आंबा आणि त्याचा सीझन आहे आता आणि मग त्याचा सीझन आणि हा तो मुंबई महाराष्ट्रामध्ये फेमस आहे, जगामध्ये पण जायचं, पण देशाच्या कानाकोपऱ्यात जायचं असेल तर त्याचं दिल्लीला हे झालं, इंट्रोडक्शन जास्त प्रमाणात झालं तर तो 36 राज्यांमध्ये जाईल. आणि म्हणूनच माननीय पंतप्रधानांना मी विनंती केली आणि त्यांनी देखील ती ऍक्सेप्ट केली. त्याबद्दल मी त्यांचे खरोखर मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी सांगितले अशा पद्धतीची फळं, प्रत्येक तालुक्याची, जिल्ह्याची फळं ह्याचा प्रोपगंडा झाला पाहिजे आणि तीच आंबा हा फळांचा राजा आहे, मधुर आहे, गोड आहे, त्याचा स्मेल एकदम खूप सुंदर आहे. तो अनुभव गेला घ्या, नाकाला लावतात, घेताना आपण नाकाला लावून पाहतो ते काय मधुर सुगंध असेल ते त्यातनं कळतं. तर तो जर बाजारपेठ त्याला मिळाली तर 36 राज्यांमध्ये माझ्या कोकणातला आंबा, माझ्या शेतकऱ्यांचा आंबा हा आपल्या राज्यांमध्ये सर्व बाजारपेठेमध्ये दिल्लीच्या माध्यमातून मिळून जाईल, ही त्याच्या मागची कल्पना आहे. साहेब, त्यामध्ये अजूनही विषय घेतला आपण, त्यामध्ये अनेक विषय प्रोडक्ट आहेत जे तुम्ही त्या ठिकाणी याच्यामध्ये तुम्हाला माहिती कोकण सरबत असेल, आंबा आणि कोकणातली आणखीन काही जी उत्पादनं येतात. तुम्ही कोकम सरबत माहितीये, तो कोकणामध्ये फेमस आहे, तिकडे त्यांना माहित नाहीये, तर तो देखील व्हावा. फणसाचे साठे असतील, आंब्याचे साठे असतील, केळ्याचे जसे चिप्स असतात ते बघा तुमच्या गल्लोगल्ली मिळतात, पण आमच्या फणसाच्या गऱ्याची चिप्स मिळतात का? तर ते मिळत नाहीये. तर ते त्या ठिकाणी ते मिळाले पाहिजे, ते त्या ठिकाणी गेलं पाहिजे. त्यांची साऊथची जेवढी दुकानं त्यांच्यामध्ये ते मिळते, इथं देखील मिळतात त्यांचे म्हणजे चिप्स, बटाटा चिप्स वगैरे मिळतात. मग आमच्या फणसाचे चिप्स तिकडे का जाऊ नये? बरोबर. तर ह्या गोष्टी सर्व त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे, सर्व खासदारांच्या मदतीने, श्रीकांत शिंदे त्यांच्या मदतीने आणि माननीय उपमुख्यमंत्री आणि यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, पंतप्रधान, राजनाथ सिंहजी, गडकरीजी या सर्वांना मी बोलवलेलं आहे आणि त्या माध्यमातून आणि मला अमित शहा साहेबांना पण बोलवायचं होतं, पण ते काय ते बाहेर कुठे ओडिसाला वगैरे गेल्या कारणाने माझा कॉन्टॅक्ट झाला नाही, त्यामुळे आता अशी घटना घडली आहे. साहेब, मोदींचं रिएक्शन कसं होतंय तुम्ही बोलल्यावर? मोदीजींनी जे रिएक्शननी जी आपुलकी दाखवली ना, अत्यंत म्हणजे एखाद्या मित्राला भेटतो अशा पद्धतीने त्यांनी माझ्याबरोबर चर्चा केली. मुंबईच्या पाण्याबद्दल चर्चा केली, मुंबईच्या ट्रॅफिक बद्दल चर्चा केली, हॉस्पिटल बद्दल आम्ही चर्चा केली आणि अशा पद्धतीचं फळ हे प्रत्येक जिल्ह्याचं हे पुढे आलं पाहिजे हे त्यांनी शिक्षण सांगितलं आणि त्यांनी येण्याची माझी कल्पना त्यांना आवडल्यामुळे ते येणार आहेत ना. तिथे कल्पना जर त्यांना आवडली नसेल तर ते नसते आले.
पण ज्या आपुलकीने त्यांनी तो विषय घेतला त्याबद्दल त्यांचे देखील धन्यवाद. साहेब, आता तुम्ही पाण्याचा विषय घेतला. आता नुकताच हंडा मोर्चा त्याविषयी आला आणि त्यानंतर त्याविषयी तुम्ही महत्वाचा खूप छान पद्धतीने तो विषय मांडला, कारण तुम्हाला त्याचा अभ्यास आहे पाण्याचा. आणि तुम्ही महानगरपालिकेत जेव्हा बोलताना सांगितलं तुम्हाला पाण्याची जो स्तर आहे तो तुम्हाला माहिती आहे का, तर त्या पद्धतीने तुम्ही छानपैकी हा विषय घेतला साहेब. तर हा विषय खरंच भेडसावणारा आहे असं तुम्हाला वाटतं का साहेब? हा, मी ज्यावेळेला स्टँडिंग कमिटीला 2005 आणि 2006 साली मी स्टँडिंग कमिटीला बसलो होतो, त्यावेळेला ऍक्च्युली 2900 MLT म्हणजे दशलक्ष लिटर पाणी हे मुंबई शहराला मिळायचं. आपण ज्यांना ओसी दिलेली असेल त्या लोकांना 90 लिटर पाणी आपण त्या दिवस द्यायचो. परंतु पाण्याची गरज काय तुम्हाला, तर पाण्याची गरज आहे 4200 दशलक्ष लिटरची. मग तो डिफरन्स आपण कसा काढायचा, म्हणून अप्पर वैतरणा आणि लोअर वैतरणाच्या मध्ये मी मिडल वैतरणा हे धरण केलं. त्याला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा प्रकल्प हे नाव दिलं. 450 MLT त्यातनं पाणी आणलं, वाचातनं 450 MLT पाणी आणलं. अशा पद्धतीने 900 MLT पाणी आणून आज आम्ही 3850 MLT पाणी मुंबई शहराला येतोय. प्रत्येक माणशी आम्ही 90 लिटरच्या ऐवजी 135 लिटरचं पाणी देतोय. परंतु पाण्याची गरज किती आहे, तर 4200 दशलक्ष लिटरची, म्हणजे 400 दशलक्ष लिटर पाणी कमी आहे. आणि उन्हाळा आल्यानंतर इव्हापोरेशन होतं आणि पाणी जास्त बाष्पीभवन होतं. त्याच्यामुळे लोकांना जर पाणीची गरज भागवायची असेल तर मी त्यामध्ये आम्ही ज्यावेळेला कॅल्क्युलेशन केलं त्यावेळेला 2031 रोजी मुंबई शहराची आम्ही म्हणतो की 1,20,00,000 लोकसंख्या आहे, नाही, ही 2 कोटीपर्यंत पोहोचलेली आहे. कारण आपण स्लम ज्या वेळेला डेव्हलप करतो त्यावेळेला एक स्लम रियार आणि एक सेल हा तेवढाच वाढतोय. म्हणजे आडवा स्लम आता उभ्या ह्याच्यामध्ये बिल्डिंग मध्ये गेल्या कारणाने त्याची मागणीही वाढलेली आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळे तुमच्या विहिरीत कोहऱ्यामध्ये जे पाणी नसेल तर तुमच्या त्या विहिरीमध्ये नसेल तर कोहऱ्यात कसं येणे, तुमच्या त्या डब्यात कसं येणार. मग तो नुसता मोर्चा काढून उपयोग नाही ना. तुम्ही पाणी कसं वाढवलं पाहिजे मुंबई शहराला याच्यावरती चर्चा करतच नाही तुम्ही. आणि म्हणून माननीय पंतप्रधानांशी देखील मी बोलताना गारगावी आणि पिंजाळ प्रकल्प जर आम्ही केला तर 1100 MLT पाणी जर आणलं तर 2040 पर्यंत आपल्याला पाण्याची गरज भासणार नाही. पण तुम्ही आजच काही केलं नाहीये तर 2031 रोजी आज तुम्ही हंडा मोर्चा काढताय, उद्या दगडाने मारायला एकमेकाला या. आणि म्हणून याच्यासाठी पाणी आणलं पाहिजे. नुसता मोर्चा काढला तो अधिकारी काय करणार आहे, तुमच्याकडे आज पाणी येत नाही ना, ते इकडच्या लोकांचं पाणी दाबेल, तुम्हाला जास्त सोडेल, तिकडून बोंब मारली तर इकडचं दाबणार, त्याला सोडणार, ही जगलरी करणार. पण प्रामुख्याने पाणी आणलं पाहिजे. जे मी स्टँडिंग कमिटीला असताना जर 900 MLT पाणी आणलं, डिसॅलिनेशनचा प्रोग्राम देखील त्यावेळेला मी घेऊन आलो होतो. ते जर माझ्या नंतरच्या या नगरसेवकांनी काही केलं नसेल तर त्यांची ती चुकी आहे. आणि म्हणून मी आता आमचे पाणी खात्याचे मिनिस्टर जे आहेत CR पाटील यांना देखील जाऊन भेटलेलं आहे. मी आमच्या मुंबईच्या बाबतीमध्ये पंतप्रधानांना सांगितलंय, माननीय मुख्यमंत्री आणि केंद्र शासन यांचा आता मेळ करून आम्ही मुंबई शहराला आणखी 2 धरणं बांधणं हे अत्यंत गरजेचं आहे. आज बांधलं तर 3-4 वर्षात झालं तर पाण्या वाचून आपल्याला कोणी म्हणजे तशा पद्धतीची परिस्थिती येणार नाही. ना हंडा वाजवायला नको, ना आणखी काही करायला नको, पण ते करण्यासाठी केलं पाहिजे काम. बरोबर. नुसतं तात्पुरत्या गोष्टीसाठी करणं आणि शो करणं या गोष्टी चुकीच्या होत्या. साहेब, ज्या पद्धतीने एक महत्वाचा विषय असा होता की अचानकपणे काहींना हिंदीचा विषय अचानकपणे आला, तो हिंदीचा विषय परत केंद्रात परत स्टॉप करण्यात आला. हा विषय साहेब कसा वाटतो तुम्हाला, की हे एक राजकारण होतं की नेमकं काय होतं ऍक्च्युली? कारण एकीकडे आपल्याला मराठी राज्यपालाचा दर्जा मिळतो, पण या ठिकाणी हिंदीचा कुठेतरी प्रेशराईज करून म्हणजे शाळेमध्ये कुठलीही भाषा, एक भाषा आपली मराठीत आहे ती मराठी शिकली पाहिजे. बरोबर आहे. दुसरी इंग्लिश भाषा आहे ती शिकली पाहिजे. आता आम्ही दिल्लीमध्ये गेलो, ज्यांना इंग्लिश येत नाही, हिंदी आपण जास्त, तुम्हाला माहिती आहे उत्तर भारतीय देखील आपल्या इकडे असल्या कारणाने हिंदी आपण बोलतो. त्यामुळे त्यांनी त्याच्या पद्धतीने केलाय, परंतु ती कंपल्सरी करायला नाही. बरोबर, हे त्याच्यामधलं एक वाक्य आहे. आणि त्या पद्धतीने भाषा जेवढ्या शिकतो, आपण जर्मन का शिकतो, आपण जापानीज का शिकतो, आपण चायनीज का शिकायला जातो. भाषा शिकल्यानं नाही, पण ते जबरदस्ती नसावं. साहेब, ज्या पद्धतीने SRAचे जे प्रकल्प रखडलेले आहेत त्याबद्दल आपण गांभीर्याने त्याविषयी घेतलं होतं आणि त्या विषयावर आपण बोलला होता. या विषयावर साहेब तुमचं काय मत आहे? कशा पद्धतीने राबवली पाहिजे स्कीम आणि लवकरात लवकर लोकांना न्याय मिळाला पाहिजे? लोक देखील आता आत्मीयतेने SRA कधी होईल, कशा पद्धतीने होईल. मी बघितले माझ्या इथे 131 SRA बंद आहे संपूर्ण लोकसभेमध्ये, 131. तर त्या 131 साठी मी के ईस्ट, के वेस्ट, पी साऊथ, पी नॉर्थ, एस वार्ड जे माझ्या हद्दीमध्ये येतात त्या ठिकाणी मी सर्व
जाऊन त्यांची माहिती घेतोय, त्यांचा रिपोर्ट घेतोय आणि मग त्या ठिकाणी मी हे संपूर्ण रिपोर्ट घेतल्यानंतर सीओ असतील हे सारे आणि माननीय मंत्री एकनाथजी शिंदे असतील त्यांच्याकडे हे खातं आहे, त्यामुळे त्यांच्याबरोबर जाऊन बसून याला गती कशी देता येईल ते पाहणार. आपण रेल्वेवर फार लक्ष देत आहे जातीने आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे तो जोगेश्वरीचा, तो टर्मिनस आपण करताय. फार आनंदाची बातमी आहे की ज्या पद्धतीने सगळा रोड विटी आणि मुंबई सेंट्रल साईडला जात असतो तो कुठेतरी आता इथे या साईडला थांबवता येईल आणि इथून आपण मालवणसाठी सुद्धा ट्रेन सुरुवात करतायत. या सगळ्या गोष्टी कशा बघतात? आज आमची बैठक होती वेस्टर्न रेल्वेच्या बाबतीमध्ये. आम्ही सर्व मुंबईचे खासदार आज त्या ठिकाणी होतो. मी प्रामुख्याने खूप प्रश्न विचारले, माझ्या मनातला राग देखील काढला. रेल्वे चांगल्या तऱ्हेने चालली असं नाहीये की ते प्रयत्न करत नाही किंवा काही नाही. मी रेल्वे मंत्र्यांचे अभिनंदन देखील केले, परंतु ज्या रेल्वेमध्ये आपला भाऊ किंवा बहीण नोकरीला जाताना रेल्वेच्या माध्यमातून जवळजवळ 30 लाख लोक रेल्वेने प्रवास करतात. आज तर त्यांची आकडेवारी 44 लाखापर्यंत आहे. आजच्या ह्याच्यात मला ज्या उत्तरात दिले 44 लाखापर्यंत गेलेली आहे. तर अशा पद्धतीने येत असताना त्यांची सुरक्षितता आणि त्या रेल्वेच्या बाबतीमध्ये मास्टर प्लॅन 10 वर्षापासून बनवायला घेतलाय. रेल्वेमध्ये कशा पद्धतीने सुधारणा केल्या जाईल त्याचा मास्टर प्लॅन बनवण्यासाठी 10 वर्षापासून घेतलेला आहे. ते का होत नाहीये हा प्रश्न मी पहिला त्यांना विचारला. त्याच्यानंतर जर तुम्हाला ट्रॅफिक जर कमी करायची असेल तर आता जी मेट्रो बनते ती मेट्रोचं कनेक्टिव्हिटी ही रेल्वेला देणं, रोडची कनेक्टिव्हिटी त्या माध्यमातून त्याला देणं, प्रत्येक स्टेशनची कनेक्टिव्हिटी मेट्रोची रेल्वेला देणं, अशा पद्धतीने केलं तर ते तामसाळचं डायव्हर्जन ते सर्व होऊन जाईल. अशा पद्धतीने ते मुद्दे मी त्या ठिकाणी मांडले. आणि दुसरा म्हणजे जोगेश्वरी टर्मिनल म्हणजे जोगेश्वरीने मला मिळायचे मग खूप माझ्या अगोदर देखील लोक जोगेश्वरी ट्रेन पाहिजे जोगेश्वरी ट्रेन पाहिजे. नाही, मी तर जोगेश्वरी स्टेशन आणि जंक्शन देखील आणलं, त्याची सुरुवात देखील केली. जोगेश्वरी जंक्शनची सुरुवात देखील केली आणि आता ते आणखीन 7-8 महिन्यामध्ये मी फंक्शनिंग करतो. पण त्याने हे पण सांगितलं, मी ज्यावेळेला हाँगकाँगला गेलो होतो त्यावेळेला एखाद्या रेल्वे स्टेशन मधून डायरेक्ट तुम्ही मॉलमध्ये येता आणि त्या मॉल मधून खालून तुम्ही येऊन वर हॉटेल देखील असतो. मग ते आमच्या जोगेश्वरी स्टेशनला मी जो नवलकर मार्केट मागतोय तर त्याच्यामध्ये तर पहिला प्रक्रिया करा. जे काही स्टेशन तुमचे तुम्ही डेव्हलप करताना आता करताना तुम्ही कार पार्किंग देखील त्याच्यामध्ये इन्क्लूड करा. मल्टी मॉडेल काहीतरी बनवा. तुम्ही मला स्टेशन दाखवता, आम्ही आता अमृत भारत आणि बाकीच्या याच्या माध्यमातून आम्ही आणि सुंदर स्टेशन बांधतो, पण ते स्टेशन करताना त्या ठिकाणी गरजेचं काय आहे तर ट्रॅफिक आणि पार्किंगची व्यवस्था झाली पाहिजे. तर तुम्ही अंडरग्राऊंड वगैरे त्याच्यामध्ये का करत नाहीये? त्यांनी ते लिहून घेतलेलं आहे. याच्याबरोबर दुसरं मी त्यांना एक सांगितलं की सीएसटी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, पहिलं व्हीटी म्हणायचे, व्हिक्टोरिया टर्मिनल म्हणायची. आज त्याचं नाव जर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ठेवलेलं असेल, एअरपोर्टचं नाव तुम्ही बंद हे केलेलं असेल, तर तिथे जर शिवाजी महाराजांचा पुतळा असेल तर मला देखील त्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनलच्या इथे शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिजे, अशा पद्धतीची मागणी देखील मी केली. एवढंच नाही तर नाना शंकर सेठ आद्य क्रांतिकारक आमचे सगळ्यात पहिले शिकलेले हुशार श्रीमंत असे होते. त्यांनी आपली जमीन शासनाला दिलेली आहे, रेल्वेला दिलेली आहे. तुमचं राणीचा बाग गार्डन असेल त्यांना दिलेली आहे, मुंबई कॉर्पोरेशनला दिलेली आहे. मग अशा व्यक्तीचं नाव तुम्ही मुंबई सेंटरला का देत नाहीये? तुम्ही अशा पद्धतीचा प्रस्ताव मांडला का तुम्ही? तर तुमचा प्रस्तावच गेला नाही तर याच्यावरती कशी काय चर्चा होणार? त्यामुळे नाना शंकर शेठ यांचं नाव मुंबई सेंटरला देण्याच्या बाबतीत तुम्ही प्रस्ताव करा. आम्ही आमच्या मंत्री महोदयांना सांगू, आम्ही पंतप्रधानांशी भेट घेऊ आणि ते नाव देखील दिलं जाईल. अशा पद्धतीची मागणी आज केली. त्याच पद्धतीने दुसरं देखील केलं की मराठीचा वापर, अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय, क्लासिकल लँग्वेज आमची झालेली आहे. मग ती झालेली असताना प्लॅटफॉर्मवरती त्याचा उपयोग झाला पाहिजे. बोलतात आम्ही करतो. किती वेळा करता म्हटलं? एक वेळा
मराठी आणि 4 वेळा हिंदी हो हो नाही. आता 4 वेळा मराठी, हो 1 वेळा हिंदी आणि काही इंग्लिश असेल ती करा. बरोबर पण तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बरोबर. मराठीचा वापर हा जास्त प्रमाणात झाला पाहिजे, या देखील मी सूचना त्यांना त्याच्या माध्यमातून केलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने मी पश्चिम रेल्वेला गोरेगावच्या आणि बोरिवली पासून आपण हार्बर लाईन पुढे वाढवणं हा देखील त्या ठिकाणी विषय मांडलेला आहे. मास्टर प्लॅनच्या दृष्टीने मांडलेला आहे, स्वच्छतेच्या दृष्टीने मांडलेला आहे. जोगेश्वरीला एलिव्हेटर आपल्याला करायला पाहिजे, तर ते देखील त्यांनी उत्तर साईडला सुभाषनगरच्या साईडला बांधण्याचं त्यांनी फिजिबिलिटी तपासायला घेतलेली आहे. ह्या सर्व गोष्टी करणं हे अत्यंत गरजेचं होतं, त्या पद्धतीने केलेलं आहे. आणि माझ्या एरियामध्ये असलेले जे पार्ल्याचं स्टेशन असेल, अंधेरीचं असेल, त्याच्यानंतर तुमचं जोगेश्वरी आहे, गोरेगाव आहे, तर ह्यांना आणखीन सोयी सुविधा कशा द्यायला पाहिजे आणि 3 महिन्यातनं एकदा आमच्या बरोबर बैठक घ्या म्हणून सांगितलं. तुमचा एलिव्हेटर जो असतो तो नेहमी बंद पडतो, तो काय चायनाचा आहे का? कसे टेंडर काढले? तुम्ही काय चायनाचे वापरता का? मेंटेनन्स व्यवस्थित झालं पाहिजे. त्यानंतर आपल्या तरुणांना रेल्वेमध्ये नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, हा देखील प्रश्न त्या ठिकाणी मांडला. आमचे हे असतात म्हणजे खेळामध्ये प्रावीण्य मिळालेली सर्व मुलं असतात, स्पोर्ट्समॅन असतात, त्यांना तुम्ही का नाही त्याच्यामध्ये घेतलं जायचं रेल्वेमध्ये? जर बाकीच्या प्रांतातल्या लोकांना घेतलं तर माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांना देखील घेतलं पाहिजे. तर त्या सर्व गोष्टींचा आज आम्ही रेल्वेच्या सर या विषयामध्ये आपण एक बघाल का, ज्या पद्धतीने आपण नेहमी आता रेल्वेचा विषय घेता, जेव्हा भरतीचा विषय असतो तेव्हा बाहेरची लोक जास्त येऊन या ठिकाणी म्हणजे त्यांचं प्राधान्य घेतात. तर आपण खासदार म्हणून आपल्याकडे सरकारच्या माध्यमातून आपल्याला जास्त लवकर कळत असेल की इथे भरती आहे, मग आपल्या माध्यमातून लोकांना सांगितलं जाईल अशा वेळेला. खरं म्हणजे सांगू, ह्या पहिल्याच्या लोकांनी आपलं ज्या पद्धतीने राबवायला पाहिजे होतं. आता मी कोकणातल्या बाबतीमध्ये पण तुम्हाला माहिती आहे, मी तिथे बोलतो, माझ्या भाषणामध्ये देखील बोललेलं आहे, बजेटच्या भाषणामध्ये देखील बोललेलं आहे. मी 370च्या माध्यमातून त्या ठिकाणी बोललेलं आहे. कोकणातला डबल ट्रॅक पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. मी जाऊन दर आठवड्याला मी ज्या ज्या मंत्री असतात आणि त्यांना भेटतो मी दर आठवड्यात. बरोबर आहे. त्यांना नॉक केल्याशिवाय किंवा हे केल्याशिवाय जमणार नाही, तो फॉलो घ्यायला पाहिजे होता. आणि म्हणून तुम्ही तिथे एक पहिलं सांगतो, ज्या वेळेला भाषेचा येतो, भाषावार प्रांताची रचना झालेली बरोबर आहे. त्या लोकसभेमध्ये बसल्यानंतर नॉर्थ, साऊथ, मुंबई या सर्व म्हणजे महाराष्ट्र या सर्व मध्ये म्हणजे साऊथच्या भाषा असतील, नॉर्थच्या भाषा असतील, महाराष्ट्राची मराठी भाषा असेल, तिथे गेल्यानंतर तिथल्या लोकांनी त्यांच्या त्या कार्यकर्त्यांसाठी, लोकांसाठी, नागरिकांसाठी तो प्रयत्न केला, तो इथे झाला पाहिजे आणि तो जरूर आम्ही करू. तुम्ही जे म्हटलं तर ते जरूर करू. तर आपण पाहिलं की अशा पद्धतीने खासदार रवींद्र वायकर साहेब हे आपल्या जे कार्यपद्धतीप्रमाणे जे काम केलं पाहिजे ते आजपासून नाही, तर जेव्हा नगरसेवक आणि आमदार होते तेव्हापासून जे कामाची त्यांची वृत्ती आहे त्याच पद्धतीने आज खासदार म्हणून त्यांनी जे केलं पाहिजे त्या पद्धतीने ते मेहनतीने आणि उत्साहाने सगळी कामं आज करतायत. आणि त्याच माध्यमातून मला पूर्ण विश्वास आहे की या त्यांच्या उत्तर पश्चिम लोकसभेमध्ये अनेक विषय आहेत, अजूनही त्यांच्या मनात अनेक विषय असतील, हे यापुढे घेत राहतील आणि लोकांचं या ठिकाणी काम होत राहील. अशा पद्धतीने आपण त्याला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. मी इथे सांगतो, आपला आपली बातमीमध्ये पुन्हा भेटूया. थँक्यू. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद.